पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतराविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मार्क लिखित शुभवर्तमानामधून घेतलेले आजचे वाचन, अध्याय 6, वचन संख्या 30 ते 34 पर्यंत. प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यास जेवावयासही देखील सवड होईना. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांती गेले. लोकांनी त्यास निघताना पाहिले आणि पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्यांनी लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवला आला आणि तो बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. सुबह और शाम काम ही काम असा मंत्र जपणारे लाखो लोक आजच्या धावपळीच्या व धक्काबुकीच्या जगात आपल्याला पाहावयास मिळतात. त्यातूनच टेन्शन, ताणतणाव, चिडचिडेपणा, संघर्ष, नैराश्य, वैफल्य, चिंता असे मनोविकार आणि हृदयविकार, रक्तदाब, ॲसिडिटी, लठ्ठपणा असे शारीरिक आजार बळावत जातात. काम आणि विश्रांती यांच्यात पुरेसा समतोल जर साधला गेला नाही तर माणसाच्या जीवनात बैचेनी व अव्यवस्था वाढत जाते व एक दिवस ह्या सगळ्यांचा कडेलोट होतो. येशू आपल्या शिष्यांना सांगत आहे, लोकांची गर्दी वाढत राहिल्याने तुम्हास जेवावयासही सवड होत नाही आणि म्हणूनच आपण एकांती रानात थोडासा विसावा घेऊया. त्याआधी येशूने त्यांना प्रेषितीय कामगिरीवर पाठवलेले होते. आता ते येशूजवळ येऊन आपल्या कार्याचा अहवाल देतात. येशू त्यांची गरज जाणून त्यांना विश्रांती घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतो. मनुष्य आपल्या मूलभूत भावनिक, सामाजिक व आर्थिक गरजा भागविण्यासाठी परिश्रम करतो. त्या परिश्रमामुळे कामाची प्रतिष्ठा वाढते, समाजाची उन्नती होते, त्याच्या कुटुंबाला स्थैर्य प्राप्त होते. मात्र लोभ, हाव, संचय वृत्ती, आसक्ती, स्पर्धा आणि यशाच्या चुकीच्या कल्पना यामुळे त्याच्या परिश्रमाला श्रमपरिहाराची जोड मिळत नाही. शब्दात पवित्र पाळ या आज्ञेत अशा विश्रांतीसाठी वाव देण्यात आलेला आहे. वेळीच विश्रांती न घेतल्यामुळे सक्तीची व खर्चिक विश्रांती घेण्याची वेळ माणसावर येते. विनंत्या. प्रत्येक विनंतीनंतर आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्वांनी हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे परमेश्वरा, बायबल हे आमच्या आध्यात्मिक जीवनाचे भोजन आहे. ह्या भोजनाने आम्ही परिपूर्ण व्हावे व जी लोक ह्या ऑनलाईन बायबल अभ्यासक्रमात
भाग घेत आहेत त्यांना भरपूर आध्यात्मिक ज्ञान लाभावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आपले उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे परमेश्वरा, तुझ्या एका वचनाने सुद्धा अनेक पापी माणसे संत झालेली आहेत. आम्ही सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो की जे बायबल प्रेमी आहेत, जे अभ्यासक आहेत व जे अजून बायबलचा खोलवर अभ्यास करत आहेत, अशा सर्व अभ्यासकांना व ईशज्ञानी शिक्षकांना चांगले उत्तेजन व प्रेरणा भेटावी म्हणून आम्ही तुझकडे विनंती करतो. आपले उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे सर्वशक्तिशाली देवा, आज संपूर्ण जग करोनाच्या महामारीने पीडित झाले आहे. ह्या रोगाचा प्रसार कमी कमी होत जावा व ठप्प पडलेले जीवन परत एकदा रुळावर यावं म्हणून आम्ही तुझपुढे कळकळीने विनंती करतो. आपले उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पंचग्रंथाची प्रस्तावना या अधिवेशनासाठी मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे. हे संपूर्ण अधिवेशन जे आहे, हे अधिवेशन आपण पंचग्रंथाची जी प्रस्तावना आहे ह्याच्यावरती अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रस्तावनेमध्ये मी एकूण 5 टप्प्यामध्ये माझं हे अधिवेशन याचं विभाजन केलेलं आहे. पहिली पायरी जी आहे, पंचग्रंथाची मूळ संकल्पना किंवा पंचग्रंथ याचा मूळ अर्थ कशाप्रकारे उदयास आला हे आपण शिकणार. दुसरी पायरी आहे, पंचग्रंथ म्हणजे नक्की 5 पुस्तकच का. तिसरा मुद्दा, पंचग्रंथ कशाबद्दल आहे व या पंचग्रंथामध्ये आम्हाला काय सापडते. चौथा मुद्दा आहे, या पंचग्रंथाचा मूळ लेखक, दी ऑथरशिप ऑफ पेंटॅट्यूक. आणि शेवटी 5वा जो टप्पा आहे, हा पंचग्रंथाची विभागणी. आणि अशा प्रकारे 5 टप्प्यामध्ये माझं हे अधिवेशन मी तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करीत आहे. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया पंचग्रंथाचा मूळ अर्थ काय आहे, ही संकल्पना कशाप्रकारे उदयास आलेली आहे. साध्या सोप्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर बायबलमधील पहिली 5 पुस्तकं, या पहिल्या 5 पुस्तकांना पंचग्रंथ असं संबोधलं जातं. आणि ती पुस्तकं आहेत उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद. बायबलमधील ही पहिली 5 पुस्तके, यासाठी इब्रू शब्द तनक हा वापरला जात होता. आता या शब्दाकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर या शब्दामध्ये आणखी 3 महत्त्वाची टायटल जी आहेत ही आपल्याला सापडतात. टी स्टँड फॉर तोरा. तोरा म्हणजेच इन्स्ट्रक्शन किंवा बोध. तदनंतर एन स्टँड फॉर नेहेबूम. आता नेहेबूम म्हणजेच प्रॉफेट्स किंवा शिकवण. आणि शेवटी के स्टँड फॉर केटिक्युम म्हणजेच रायटिंग किंवा सिद्धांत. तर अशा प्रकारे हे जे 3 शब्द आहेत, हे 3 शब्द मिळून हा जो तनक शब्द इब्रू, हा अशा प्रकारे त्या पुस्तकांसाठी वापरला जात होता. 3ऱ्या शतकामध्ये हळूहळू तोराऐवजी पेंटॅट्यूक म्हणजेच पंचग्रंथ ह्या नावाने शब्दप्रयोग जो आहे हा प्रचलित होऊ लागला. इस्रायल लोकांच्या दृष्टीने देवाने दिलेलं नियमशास्त्र जर कुठलं असेल तर ते म्हणजे तोरा. आणि पवित्र शास्त्रामधील विशेषतः पहिली 5 पुस्तकं जी आहेत ही मिळून इब्रू
पवित्र शास्त्राचा पहिला जो विभाग आहे, हा पहिला विभाग तयार होत असतो. आता आपण नवीन करारामधील लूकच्या शुभवर्तमानामधील अध्याय 24 वचन 44 जर आपण ऐकलं तर ह्या वचनामध्ये बघा काय सांगितलं आहे की येशू म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य होते. म्हणजे या ठिकाणी हा जो तोरा शब्द आहे ह्याला नियमशास्त्र म्हणून हे इस्रायल लोक, यहुदी लोक जे होते हे संबोधित होते. आणि आजही यहुदी पंचग्रंथाला नियमशास्त्र ह्या नावानेच ते पुकारत असतात. मित्रांनो, आता आपण हा जो पेंटेटूक किंवा पंचग्रंथ आहे ह्या शब्दाकडे आता येऊया. पेंटेटूक हा 2 ग्रीक शब्द यापासून तयार झालेला आहे. पहिला शब्द आहे तो म्हणजे पेंटा. पेंटा म्हणजे 5 आणि थिओकोस म्हणजे कंटेनर किंवा स्क्रोल किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये आपण गुंडाळ्या, म्हणजेच 5 गुंडाळ्या ज्या आपल्याला या पंचग्रंथामध्ये सापडतात. म्हणजे ही 5 जी पुस्तकं आहेत त्याला पंचग्रंथ म्हटलं जातं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, अशा प्रकारे आपण ही जी मूळ संकल्पना आहे, ही मूळ संकल्पना आता शिकल्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जात आहोत. आणि हा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पंचग्रंथ म्हणजे नक्की 5 पुस्तकच का? मित्रांनो, बायबलमधील पहिली 5 पुस्तकं जी आहेत त्याला सर्वसाधारणपणे 99% बायबलचे पंडित जे आहेत, तज्ज्ञ माणसं आहेत, ह्या सर्वांनी ह्या 5 पुस्तकांना मान्यता दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे पंचग्रंथ म्हणजे बायबलमधील 5 पुस्तकं. मात्र बायबलवर अभ्यास करणारे अनेक जे तज्ज्ञ आहे लोक आहेत, ह्या लोकांमध्ये कुठेतरी काही अशी लोकं आहेत की त्यांचं मतभेद होतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये वाद चाललेला असतो. आणि काही जण सांगतात की पंचग्रंथांमध्ये 5 पुस्तकं नाही तर 5पेक्षा कमी आहेत. काही सांगतात की 5पेक्षा जास्त आहेत. आणि म्हणून हे जे बायबल स्कॉलर्स आहेत, दे हॅव बीन डिबेटेड अबाउट द व्हेरियस पॉसिबिलिटी, म्हणजे अन्य मार्ग जे आहेत ते त्यांनी आपल्यासमोर ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामधील 3 पॉसिबिलिटी आहेत. ह्या 3 पॉसिबिलिटी आपण या ठिकाणी आता याच्यावरती नजर ठेवूया. आता हे जे बायबल तज्ज्ञ आहेत ज्यांचं दुमत तयार झालेलं आहे, त्याच्यापैकी काही लोक सांगतात की टेट्राटूक म्हणजेच फक्त केवळ 4 पुस्तकं. आणि हे जे 4 पुस्तकांचा जो गट आहे, म्हणजे लोक जे सांगत असतात की पंचग्रंथामध्ये केवळ 4च पुस्तकं आहेत, त्यांचं काय मत आहे? त्यांच्या मतानुसार अनुवाद हे जे 5वं पुस्तक आहे, बायबलमधील 5वं पुस्तक, ह्या पुस्तकामध्ये जे काही सांगण्यात आलेलं आहे हे जवळजवळ पहिल्या 4 पुस्तकामध्ये म्हणजे उत्पत्ती, निर्गम, गणना आणि लेवीय ह्या 4ही पुस्तकामध्ये जे काही सांगितलं आहे त्याची पुनरावृत्ती जणू काही अनुवाद पुस्तकामध्ये केलेली आहे. आणि म्हणून यांचं मत असं असतं की अनुवाद हे पुस्तक या पंचग्रंथामध्ये त्याचा समावेश नसावा, म्हणजे केवळ 4च पुस्तकं असावी. आणि म्हणून या लोकांनी या गटाला टायटल दिलेलं आहे की टेट्राटूक म्हणजे केवळ 4 पुस्तकं. आता दुसरी जी पॉसिबिलिटी आहे, ही दुसरी पॉसिबिलिटी असे सांगितलं जातं की हेक्टाटूक म्हणजे 6 पुस्तकं, 6 गुंडाळ्या. आणि या विचारसरणीच्या तज्ज्ञ लोकांचं असं मत झालं आहे की बायबलमधील जे 6वं पुस्तक आहे, ज्याला आपण यहोशुआ म्हणतो, या पुस्तकामध्ये इस्रायल लोकांचा इतिहास व त्यांचं कनान देशामध्ये जेव्हा आगमन होतं यांचा उल्लेख झालेला आहे. आता ह्या प्रकारची जी मतं व्यक्त करणारे जे लोक आहेत त्यांच्यानुसार
द हिस्ट्री ऑफ इस्रायल रिमेन्स इनकम्प्लीट विदाउट द एंट्री इन टू कॅनन विच इज नरेटेड इन द बुक ऑफ जोशुआ. म्हणजे इस्रायल लोकांचा इतिहास जो यहोशुआ पुस्तकामध्ये सादर करण्यात आलेला आहे, हा जर आपण इतिहास शिकून घेतला नाही, ऐकला नाही, तर हा मला वाटतं हे पेंटॅटुक जो भाग आहे हा कंप्लीट होत नाही, पूर्ण होत नाही. आणि म्हणून त्यांचं मत असं सांगतं की यहोशुआ हे देखील पुस्तक या पंचग्रंथामध्ये ते नमूद करणं गरजेचं आहे. आता तिसरी आणि शेवटची जी पॉसिबिलिटी आहे, काही बायबल तज्ज्ञ आम्हाला सांगतात की इनॅक्टूड म्हणजेच 9 गुंडाळ्या, म्हणजे केवळ पंचग्रंथामध्ये 5 पुस्तकं नाही तर 5पेक्षा जास्त. आणि 9 गुंडाळ्या म्हणजे काही बायबल तज्ज्ञ असं सांगतात की इस्रायलचा जो इतिहास आहे, हा इस्रायलचा इतिहास केवळ 5 पुस्तकापर्यंत मर्यादित राहिला नाही, तर तो इस्रायलचा इतिहास आणि त्यांचा जीवनक्रम हा 5 पुस्तकाच्या नंतर देखील पुढे गेलेला आहे. आणि विशेषतः यहोशुआ हे जे पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये आपल्याला यहोशुआ हा जो संदेष्टा आहे त्याचं दर्शन घडेल. तदनंतर न्यायाधीशाचं पुस्तक ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे शास्ते, शमूएलाचं पुस्तक 1 आणि 2 आणि राजेचं 1 आणि 2. म्हणजे ही जी पुस्तकं जर त्याच्यामध्ये आपण समाविष्ट केली तर पंचग्रंथामध्ये ही पुस्तकं देखील समाविष्ट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या विचारसरणीच्या बायबल तज्ज्ञांनी हे टायटल दिलेलं आहे की इनॅक्टूड म्हणजेच 9 गुंडाळ्या किंवा त्याहीपेक्षा जास्त. मात्र माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण ही जी 3 पॉसिबल टायटल किंवा ही जी मतं ऐकलेली आहेत, ही अनेक तज्ज्ञ सांगतील. मात्र आजही आपली ख्रिस्त सभेची शिकवणूक आणि विशेषतः बायबल तज्ज्ञ जे जास्तीत जास्त बायबल तज्ज्ञ आहेत, मेजॉरिटी आपले जे लोक बायबल पंडित आहेत, ते एकच सांगतात की पंचग्रंथ म्हणजे बायबलमधील पहिली 5 पुस्तकं: उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद. तर अशा प्रकारे हा जो दुसरा भाग आहे, हा दुसरा भाग या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया, तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. आणि हा तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे पंचग्रंथ कशाबद्दल आहे, पंचग्रंथामध्ये आम्हाला काय माहिती सापडते. या ठिकाणी प्रिय मित्रांनो, मी तुमच्यासमोर 3 मुद्दे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिला जो मुद्दा आहे की ह्या पंचग्रंथामध्ये आम्हाला काय सापडतं, तर पंचग्रंथामध्ये आम्हाला देवाचे निवडलेले जे लोक आहेत. आता हे देवाचे निवडलेले लोक कोण आहेत, तर आपण जेव्हा जुन्या करारामध्ये वाचनासाठी सुरुवात करतो तेव्हा आपल्याला समजणार की इस्रायल लोक देवाची निवडलेली ही जी प्रजा आहे, ही निवडलेली प्रजा किंवा निवडलेली लोक म्हणून या इस्रायल लोकांचा इतिहास किंवा त्यांचा उदय किंवा प्रारंभ कसा झाला ह्याची माहिती आम्हाला या पंचग्रंथामध्ये सापडते. तदनंतर दुसरा मुद्दा आहे, ह्या पंचग्रंथामध्ये आम्हाला देवाच्या प्रकटीकरणाद्वारे हे जे इस्रायल लोक होते त्यांचं एक राष्ट्र कसं तयार होतं, एक राष्ट्र कसं निर्माण झालेलं आहे, ते देखील या पंचग्रंथामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटी तिसरा जो मुद्दा आहे की देवाच्या लोकांचा जीवनक्रम जो आहे, म्हणजे या इस्रायल लोकांचा जीवनक्रम निश्चित करणारे नियमशास्त्राचे वर्णन ह्या पंचग्रंथामध्ये आम्हाला सापडतं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही लेवीय किंवा इतर पुस्तकं जर वाचली तर याच्यामध्ये तुम्हाला विधीसंबंधी जे नियम आहेत, उपासनेसंबंधी जे नियम आहेत, इस्रायल लोकांनी कशाप्रकारे देवाची उपासना करावी ह्याबद्दल सर्व सविस्तर जी माहिती आहे, ही माहिती या ठिकाणी आम्हाला सापडते. तर अशा प्रकारे हे जे 3 मुद्दे आहेत प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे पंचग्रंथामध्ये आम्हाला शिकायला मिळणार आहेत. आता आपण चौथ्या मुद्द्याकडे जाऊया. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे पंचग्रंथ कोणी लिहिलेला आहे, त्याचा मूळ लेखक कोण आहे. पंचग्रंथाच्या लेखकाबद्दल
आपल्यासमोर मी 2 महत्त्वाचे घटक या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण या 2 घटकाद्वारे आपण माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न करूया की या पंचग्रंथाचा खरा जो लेखक जो कोण आहे तो आपण अभ्यास. आता या ठिकाणी पहिला जो घटक आहे तो म्हणजे पारंपरिक मतानुसार अनेक लोकांचं मत आहे, अनेक बायबल तज्ज्ञ लोक जे आहेत ह्या सर्वांचं पारंपरिक मतानुसार ह्या सर्वांनी एकच मत व्यक्त केलेलं आहे आणि ते आहे की मोशे या पंचग्रंथाचं मूल लेखक आम्हाला सापडतो. आणि म्हणून काही उदाहरणं मी तुमच्यासमोर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तदनंतर दुसरा जो घटक आहे, ह्या दुसऱ्या घटकामध्ये काही जी लिखित परंपरा आहेत किंवा पुरावे आहेत, हे लिखित पुराव्यावरून आम्हाला असं कुठेतरी समजतं की त्या काळी काही परंपरा कदाचित असतील आणि या परंपरेचा जो पगडा आहे, हा ठसा जो आहे, हा ठसा ज्यांनी लेखन केलेलं आहे त्याच्यावरती उमटलेला आहे. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे 2 घटक जे आहेत आपण या भागामध्ये शिकण्याचा प्रयत्न करूया. आता पहिला घटक मी सांगितल्याप्रमाणे अनेक विचारवंत आम्हाला सांगतात की पंचग्रंथाचा खरा जो लेखक आहे, म्हणजे जास्तीत जास्त लिखाण जे केलेलं आहे ते मोशेने केलेलं आहे. आता पंचग्रंथातली ही 5ही पुस्तकं जर आपण अगदी व्यवस्थित वाचली आणि काही संदर्भ जेव्हा मी तुमच्यासमोर ठेवेन तेव्हा आम्हा प्रत्येकाला हे कळून येईल की पंचग्रंथाचं लेखन हे मोशेने केलेलं आहे. आता बघा, निर्गमचं 2रा अध्याय जर आपण बघितलं तर या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला काय सापडतं की इस्रायल लोकांचं नेतृत्व करणारा कोण होता, तर इस्रायल लोकांचं नेतृत्व करणारा हा मोशे होता. आणि म्हणून मोशे एक नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व जे आहे हे आम्हाला या पंचग्रंथामध्ये सापडतं. निर्गमच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण जर गेलो तर आम्हाला कुठेतरी समजेल की जळत्या झुडपाजवळ खुद्द देव मोशेबरोबर बोललेला आहे. म्हणजे या ठिकाणी मोशे देखील हा लोकांचं नेतृत्व करणारा आहे हे आम्हाला दिसून येतं. तदनंतर इस्रायल लोकांच्या सुटकेसाठी मोशेने फारोबरोबर अनेक वाटाघाटी केल्या. जेव्हा इस्रायल लोक ही फारोच्या गुलामगिरीमध्ये वावरत होती आणि अशावेळी देवाने या मोशेला निवडलं की जेणेकरून मोशेद्वारे सर्व इस्रायल लोक ह्या मोशेच्या गुलामगिरीमधून मुक्त व्हावी. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा मोशे हा नेतृत्व करण्यासाठी नेता आपल्यासमोर येतो. तदनंतर ह्या मोशेने इस्रायल लोकांना नेतृत्व करून लाल समुद्रामधून त्यांनी सिनाई पर्वतावरती नेलं. आणि या सिनाई पर्वतावरती जेव्हा मोशेने इस्रायल लोकांना नेलं तेव्हा या सिनाई पर्वतावरती मोशेने इस्रायल लोकांना त्या देवाच्या 10 आज्ञा दिल्या. आणि अशा प्रकारे विधी नियम आहेत किंवा निवास मंडप ही जी संकल्पना आहे ही विशेषतः आपण 4थ्या किंवा 5व्या पुस्तकामध्ये अधिक सविस्तर आपण शिकणार आहोत, विशेषतः लेवी या पुस्तकामध्ये, की परमेश्वर देव या निवास मंडपामध्ये या टॅबर्नेकलमध्ये कशाप्रकारे अस्तित्व त्याचं जाणवतं ही जी संकल्पना आहे आम्हाला शिकायला मिळतं. आणि म्हणून या विधीसंबंधी किंवा निवास मंडपाविषयी अनेक ज्या सूचना आहेत ह्या अनेक सूचना ज्या होत्या हा मोशे आपल्या इस्रायल लोकांना देत असतो. आणि म्हणून निर्गमच्या 20व्या अध्यायामध्ये 19 ते 21मध्ये आम्हाला हे सापडेल. तदनंतर आम्ही कुठेतरी असं देखील आपण वाचणार आहोत की अनेक वेळा मोशे हा लोकांसाठी मध्यस्थ म्हणून त्या ठिकाणी येत असतो, की परमेश्वर देव मोशेला निवडतो एक मध्यस्थ म्हणून. अनुवाद पुस्तकामध्ये अध्याय 5 वचन 5 जर आपण ऐकलं ह्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर संदर्भ सापडतो की मोशे त्या ठिकाणी एक मध्यस्थ म्हणून कार्य करत आहे. तदनंतर अनेक ठिकाणी आपण बघतो की देव हा मोशेबरोबर बोलला आहे, देवाने या मोशेबरोबर संवाद साधलेला आहे. म्हणजे जणू काही परमेश्वर देवाचं निकटचं जे नातं आहे, जी जवळीकता आहे ही मोशेबरोबर होती, हे देखील आम्हाला सूचित होत आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की देव या सर्व नियमाचं
एकमेव उगम आहे आणि मोशे जो आहे हा मोशे या नियमाचं एक माध्यम आहे. शेवटी मोशे आपल्या मरणापूर्वी त्याने जे इस्रायल लोकांना भाषणं दिलेली आहेत, ही जी भाषणं आहेत ही आपण अनुवाद या पुस्तकामध्ये आपण ऐकणार आहोत. म्हणजेच अगोदर ज्या इस्रायल लोकांनी ज्या चुका केल्या त्या चुका पुन्हा एकदा लोकांनी या करू नये याची जाणीव मोशे लोकांना पुन्हा पुन्हा करून देतो. आणि म्हणून त्याची 3 जी फेमस स्पीचेस आहेत, भाषणं आहेत, महत्त्वाची भाषणं ही आपण अनुवाद या पुस्तकामध्ये ऐकणार आहोत. तर अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनीनो, हे जे सर्व संदर्भ आपण जर नजरेखालून घातल्यानंतर आम्हाला एकच समजतं की मोशे या ठिकाणी एक नेता आहे आणि या नेत्यानेच हे सर्व लिखाण केलेलं आहे. आता मी काही संदर्भ, बायबलमधील काही संदर्भ तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. 1-2 संदर्भ मी बायबलमधून वाचेन, पण काही जे संदर्भ आहेत हे संदर्भ तुम्ही आपल्या अभ्यासासाठी वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा, निर्गम ह्या पुस्तकामध्ये अध्याय 34 वचन 27 काय सांगते बघा. म्हणजे मी का सांगत आहे की मोशे हा या पंचग्रंथाचा लेखक आहे आणि या संदर्भामध्ये हे जे संदर्भ आहेत हे संदर्भ आपल्याला उपयोगी ठरणार आहेत. निर्गम या पुस्तकामध्ये अध्याय 34 वचन 27 सांगत आहे, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, ही वचने लिहून ठेव, कारण याच वचनाप्रमाणे मी तुझ्याशी व इस्रायल लोकांशी करार केला आहे. म्हणजेच परमेश्वर देवाने जणू काही मोशेला सांगितलं की लिहून ठेव. म्हणजे लिखाण जे केलेलं आहे हे लिखाण हे मोशेने केलेलं आहे. आणि दुसरा एक अध्याय मी तुमच्यासमोर ठेवत आहे, निर्गम या पुस्तकामधला अध्याय 24 वचन 4 ते 7. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि ती अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्रायलच्या 12 वंशाप्रमाणे 12 स्तंभ उभारले. म्हणजे बघा, हा देखील संदर्भ आम्हाला सांगतो की मोशे या पंचग्रंथाचा मूळ लेखक आहे. अनुवाद या पुस्तकाकडे आपण येऊया. अनुवाद पुस्तकामधील एक मी संदर्भ तुमच्यासमोर आता वाचत आहे. अध्याय 31 मध्ये वचन 9. मग मोशेने हे सर्व नियमशास्त्र लिहून परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवीय, याजक आणि इस्रायल लोकांचे सगळे वडील यांच्या स्वाधीन केले. बघा, अनुवाद हे शेवटचं पुस्तक. ह्या ठिकाणी आपल्याला देखील हा संदर्भ सापडतो आणि या संदर्भाद्वारे आम्हाला हेच माहिती मिळतं की मोशेने हे सर्व लिखाण केलेलं आहे. आणखी अनेक संदर्भ मी तुमच्या समोर या स्क्रीनवरती ठेवत आहे. आपण आपल्या वैयक्तिक वाचनासाठी या संदर्भ म्हणजे बायबलमधील संदर्भ उघडा, वाचन करा आणि याद्वारे आम्हाला कुठेतरी हा जो पहिला घटक आहे की मोशे या पंचग्रंथाचा मूळ लेखक आहे हे आम्हाला शिकायला मिळणार आहे. आता ह्याच ठिकाणी एक आणखी महत्त्वाची गोष्ट ती महत्त्वाची आहे की समजा अनुवाद हे पुस्तक जर आपण अध्याय 31 उघडलं आणि अनुवाद 31 मध्ये वचन 8 आम्हाला काय सांगते बघा, की तुझ्यापुढे चालणारा परमेश्वर आहे, तो तुझ्याबरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही, भिवू नकोस व कचरू नकोस. आणि हे ह्या ठिकाणी जर पंचग्रंथ म्हणजे जर समजा अनुवादाचे पुस्तक 31व्या अध्यायामध्ये वचन 8 मध्ये जर समाप्त झाले असते तर मोशेने नियमशास्त्राचे विवेचन जे केलेलं आहे, म्हणजेच कोणीतरी बऱ्याच कालानंतर त्याचे विचार लिहून काढले आहे असं आपण म्हणता आलो असतो. परंतु तसंच हे शक्य नाही, कारण नंतरचं वचन आम्हाला काय सांगत आहे बघा. नंतरचं वचन 31व्या अध्यायामध्ये 9वं वचन आम्हाला तेच सांगत आहे की हे मोशेने नियमशास्त्र लिहून ठेवले आहेत. म्हणजेच मोशे या ग्रंथाचा म्हणजे या पंचग्रंथाचा लेखन करणारा मनुष्य आहे. शेवटी 31:14 मध्ये लिहिले आहे की मोशेने या नियमशास्त्राची वचने ईदपासून इतीपर्यंत लिहून सर्व ग्रंथ पुरा केला आहे. म्हणजे हे सर्व आता मी संदर्भ प्रिय बंधू आणि भगिनींनो तुमच्यासमोर जे सादर केलेले आहेत हे सर्व संदर्भ आम्हाला एकच सांगतात की या पंचग्रंथाचं हे जे लेखन आहे हे लेखन करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे मोशे आहे. आता
ह्या लेखकाच्या संदर्भामध्ये दुसरा जो भाग आहे, दुसरा जो घटक आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे काही लिखित पुरावे आहेत किंवा काही परंपरा आहेत. ह्या परंपराचा जो पगडा आहे, हा परंपरा ह्या कदाचित लिखाणावरती पडलेला आहे असं काही बायबल तज्ज्ञ जे लोक आहेत हे सांगत असतात. आणि म्हणूनच काही बायबल अभ्यासकांच्या मतानुसार संपूर्ण जुना करार जो आहे, हा संपूर्ण जुना करार ख्रिस्तपूर्व 1200 ते ख्रिस्तपूर्व 100 या कालखंडामध्ये लिहिला गेला असावा. आणि संपूर्ण जुन्या करारातील पहिली 5 पुस्तकं जी आहेत, ही 5 पुस्तकं ख्रिस्तपूर्व 600 या कालखंडामध्ये लिहिली असावी. आता हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये अशा 4 परंपरा ज्या होत्या, ह्या 4 परंपरांचा पगडा जो आहे, ठसा जो आहे, हा कदाचित या लिखाणावरती पडलेला असेल असं काही बायबल विचारवंत जे तज्ज्ञ आहेत ते सांगत आहेत. आता हे 4 परंपरा कुठल्या होत्या? आणि ह्या 4 परंपरा आहेत त्या म्हणजे यहोवा, इलोह, अनुवाद आणि पुरोहित. म्हणजेच ह्या ज्या 4 ट्रेडिशन आहेत, यावेईस्ट, इलोइस्ट, डिट्रोमॉनिस्टिक आणि प्रिस्ली, अशा या 4 ज्या परंपरा आहे, ह्या 4 परंपरा अस्तित्वात होत्या असं अनेक बायबल तज्ज्ञ आम्हाला सांगत आहेत. आता या आपण 4 परंपरा ज्या आहेत थोडक्यामध्ये बघूया की ह्या परंपरा नक्की काय आम्हाला शिकवत आहेत. आता ही जी पहिली परंपरा आहे, ह्या पहिल्या परंपरेला आपण यहोवा परंपरा अशा नावाने पुकारतो. इस्रायलच्या लोकांची एक परंपरा झाली होती की त्यांचा जो देव आहे, ह्या देवाला ते यावे किंवा यहोवा परमेश्वर असं ते नावाने पुकारायचे. म्हणजे परमेश्वराला यावे या टायटलने पुकारायचं. आणि या परंपरेमध्ये आदिमानवापासून देवाच्या निवडलेल्या लोकांचा इतिहास याचं वर्णन आम्हाला सापडतं. म्हणजेच दावीद व शलमोन राजाच्या कारकिर्दीत इस्रायल लोकांनी जी सुसंपन्नता, म्हणजे त्यांचं जे त्यांच्यामध्ये जे चांगली त्यांची जी वाढ झाली ती अनुभवली, ती देवाच्या खास प्रेमामुळेच अशी ही लोकांची समज झालेली होती. आणि म्हणून ही जी पहिली परंपरा आहे, यावेईस्ट परंपरा, या परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की देव आणि मानव ह्यांचे एक उत्तम संबंध आहेत. आणि म्हणून आपण जर उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 2 वचन 8, वचन 21, अध्याय 4 वचन 15 इत्यादी जर बघितलं तर ह्या सर्व संदर्भामध्ये, या वचनामध्ये आम्हाला समजणार आहे की देव आणि मानव ह्यांचं कुठेतरी घनिष्ठ नातं आहे. आणि म्हणून ह्या जी परंपरा आहे त्याचा कुठेतरी प्रभाव या लिखाणावरती पडलेला आहे. दुसरी जी परंपरा आहे, ही दुसरी परंपरा आहे इलोह परंपरा. म्हणजे इस्रायल लोक इलोह म्हणजे प्रभू नावाने त्याला ओळखतात, देवाला ते प्रभू नावाने हाक मारतात. आणि ही परंपरा अब्रामाच्या वर्णनाने सुरुवात होते. आणि या खास जी इलोह परंपरा आहे, ह्या परंपरेचं खास वैशिष्ट्य काय प्रिय मित्रांनो? तर या परंपरेचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे परमेश्वर माणसाशी स्वप्नाद्वारे, ढगाद्वारे आणि अग्नीच्या रूपाने किंवा देवदूतामार्फत तो मानवाबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की मोशेला त्या जळत्या झुडपामध्ये परमेश्वर देव दर्शन देतो. म्हणजे ही जी परंपरा, कदाचित याचा पगडा जो प्रभाव आहे ह्या पुस्तकावरती, लिखाणावरती पडलेला आहे. तर इलोह परंपरा. तदनंतर जी तिसरी परंपरा आहे त्याला आपण अनुवादित परंपरा. आणि ही परंपरा केवळ अनुवादाच्या पुस्तकापुरती मर्यादित आहे असं बायबल तज्ज्ञ आम्हाला सांगत आहेत. आणि या परंपरेमधील वर्णनातील उपदेशात्मक जी शैली आहे आणि विशिष्ट प्रकारची जी शब्दरचना आहे, आणि ही शब्दरचना जर आपण बघितली
तर इस्रायलच्या इतिहासातील एखाद्या धार्मिक संघाच्या कालखंडात ह्या परंपरेची रचना झालेली असली पाहिजे असं म्हटलं जातं. आणि म्हणून अनुवादित ही देखील परंपरा, याचा प्रभाव जो आहे ह्या लिखाणावरती आपल्याला पडलेला आहे, दिसून येतं. आणि मित्रांनो, चौथी जी परंपरा आहे, ही चौथी परंपरा आहे पुरोहित परंपरा. आता पुरोहित शब्द जेव्हा आपल्या कानावरती पडतो तेव्हा या पुरोहित शब्दावरून आम्हाला समजतं की पुरोहित म्हणजे याजक, किंवा आपल्या शब्दामध्ये आपण त्याला धर्मगुरू म्हणतो. तर ह्या पुरोहित परंपरेमध्ये अधिक जे धार्मिक विधी आहेत किंवा उपासना जी आहेत याच्यावरती अधिक भर पडलेला आहे. आणि म्हणून लेवीय पुस्तक जर आपण उघडलं तर लेवीय पुस्तकामध्ये उपासना संबंधी अनेक नियमावली आपल्यासमोर पुढे येईल. ज्याप्रमाणे परमेश्वर पवित्र आहे तसं इस्रायल देखील पवित्र असावं हे अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट हे आम्हाला पंचग्रंथामध्ये सापडतं. सभोवतालच्या मानवनिर्मित शुद्धतेवर अधिक भर पडलेला आहे. आणि म्हणून लेवीय पुस्तकामध्ये याजकांनी अशुद्धतेपासून कशाप्रकारे दूर राहावं आणि त्यांनी नेहमी शुद्धतेचं ज्या गोष्टी आहेत ह्या शुद्धतेचं त्यांना पाचारण आहे ह्याबद्दल अधिक माहिती आम्हाला त्या पुस्तकामध्ये सापडतं. शिवाय हद्दपारी भोगत असलेल्या इस्रायलचं एक दिवस येरुशलेममधील मंदिरात धार्मिक विधी साजरा करावा ह्या आशेभोवती त्यांची सारी वर्णने जी आहेत ही गुंफलेली आहेत. ही शिकवणूक ह्या परंपरेमध्ये आम्हाला सापडतं. तर प्रिय मित्रांनो, या चारही परंपरा जर आपण अतिशय अभ्यासपूर्वक जर शिकून घेतल्या तर ह्या चारही परंपरेचा प्रभाव हा या पंचग्रंथातील लिखाणावरती पडलेला आहे हे आम्हाला दिसून येत आहे. शेवटी या पंचग्रंथाच्या प्रस्तावनेमधील शेवटचा पाचवा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे पंचग्रंथाची विभागणी. पंचग्रंथ ही मानवनिर्मिती अशी एक कथा आहे जिथे कथा व नियमावली आहे. मानवाची निर्मिती व जगाची निर्मिती याबद्दल माहिती आम्हाला मिळते. आणि विशेषतः उत्पत्तीचं पुस्तक जर आपण पहिले 11 अध्याय बघितले, या पहिल्या 11 अध्यायामध्ये आम्हाला जगाची निर्मिती आणि मानवाची निर्मिती कशा प्रकारे आहे हे संदर्भ सापडतील किंवा ही शिकवणूक आम्हाला शिकायला मिळणार आहे. पहिल्या 5 पुस्तकाचा सारांश जर आपण पाहता, आपणास नियमशास्त्र, इतिहास आणि देव ह्यांचं एक घनिष्ठ नातं आहे. हे नातं आम्हाला शिकायला मिळणार आहे. आता पंचग्रंथाची जी विभागणी आहे ही एकूण मी 6 टप्प्यांमध्ये केलेली आहे. पहिला जो भाग आहे तो पहिला भाग म्हणजे प्राचीन इतिहास, ज्याला आपण पुरातन इतिहास किंवा प्रिमिवल हिस्ट्री, म्हणजे उत्पत्तीचा अध्याय 1 तर अध्याय 11पर्यंत आम्हाला ही पुरातन इतिहास जी गोष्ट आहे तो आम्हाला सापडते. म्हणजे इथे जगाची निर्मिती दिसते आणि जगाच्या निर्मितीबरोबर आपल्याला इस्रायलचा इतिहास जो आहे आणि या इस्रायलचा प्रारंभ कसा झाला ते देखील शिकायला मिळणार आहे. दुसरा जो टप्पा आहे याचं विभाजन केलेल्या पंचग्रंथाचं ते म्हणजे पितृप्रधान किंवा कुटुंब प्रमुखाचा काळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेट्रॅटिक पिरियड म्हणतो. म्हणजे आपले जे आद्य प्रवक्ते आहेत, ह्या आद्य प्रवक्ते जे आहेत 12 अध्यायापासून उत्पत्तीच्या 12व्या अध्यायापासून तर 50व्या अध्यायामध्ये आम्हाला शिकायला मिळणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाचे हे जे आद्य प्रवक्ते आहेत, आपले जे पॅट्रियार्कल आहेत, त्यांची आपल्याला सर्वांना शिकवणूक आम्हाला शिकायला मिळणार आहे. अब्राहम, इसहाक, याकोब हे जे आद्य प्रवक्ते आहेत हे आपण या उत्पत्तीच्या दुसऱ्या भागामध्ये आपण शिकून घेणार आहोत. तिसरा जो विभाजन आहे ते म्हणजे इजिप्तकडून मुक्ती व सिनाईकडे त्यांचं कूच झालेले आहे. लिबरेशन फ्रॉम इजिप्त अँड जर्नी टू सिनाय. निर्गम या पुस्तकामध्ये आम्हाला अध्याय 1 पासून तर 18व्या अध्यायापर्यंत ही सविस्तर माहिती मिळणार आहे. की या पुस्तकामध्ये आम्हाला काय शिकायला मिळणार की इस्रायल लोकांची पिळवणूक व त्यांचा कठीण जो काळ आहे, म्हणजे कशाप्रकारे त्यांना यातना भोगाव्या लागल्या ह्यांचा उल्लेख, आणि विशेषतः इजिप्तमध्ये त्यांना फारोकडून कशा प्रकारची वागणूक मिळाली
ह्याचा उल्लेख या ठिकाणी सापडतो. आणि अशा प्रकारे मोशेचा जन्म, मोशेचं पाचारण आणि इजिप्तमध्ये कारावासात त्यांना भोगावा लागलेला छळ व यातना आणि शेवटी 10 पिढ्या ज्या आहेत, 10 प्लेग्स, वचनभूमीत त्यांचं आगमन आणि सिनाय पर्वतावरती देवाने केलेला त्यांच्याबरोबर तो करार आहे. आणि शेवटी इस्रायलने अरण्यात देवाविरुद्ध जे बंड पुकारलं, केलेलं कृत्य आहे. अशा सर्व घटना ज्या आहेत या आपल्याला निर्गम या पुस्तकामध्ये शिकायला मिळणार आहे. चौथा जो टप्पा आहे तो घटक आहे सिनाय पर्वतावरती कायदा किंवा नियम हे देवाने मोशेकडे दिले. गिविंग ऑफ लॉज ॲट सिनाय, निर्गमचा अध्याय 19 पासून तर गणना पुस्तकातील अध्याय 10 पर्यंत आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि शेवटी 5वा जो टप्पा आहे होरेबविषयी मोशेने केलेली 3 जी भाषणं आहेत, जे 3 डिस्कोर्सेस ऑफ मोझेस ॲट मोआब, अनुवाद पुस्तकामध्ये अध्याय 1 पासून तर अध्याय 34 पर्यंत ही मोशेची भाषणं जी आहेत ही भाषणं आपण शिकणार आहोत. तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, शेवटी आपण ह्या ज्या विभाजन हे 5 टप्प्यामध्ये मी तुमच्यासमोर केलेलं आहे. लेवी हे पुस्तक इस्रायल लोकांच्या उपासनेबद्दल आपल्याला माहिती देते, तसेच त्यांचे धार्मिक विधी आणि विशेषतः माहिती आम्हाला सापडते. गणना हे जे पुस्तक आहे इस्रायलच्या 12 वंशजाबद्दल आम्हाला माहिती पुरविते आणि विशेषतः पूर्वेच्या यार्देन भागात पोहोचण्यापूर्वी त्यांची अरण्यात कशा प्रकारे परिस्थिती होती याचं सुंदर वर्णन या गणना पुस्तकामध्ये होतं. आणि शेवटी अनुवाद हे पुस्तक म्हणजेच मोशेचा अंतिम प्रवास, ज्या ठिकाणी मोशे यहोशवाला एक नवीन नेता म्हणून इस्रायल लोकांसाठी नेमणूक करतो तो, आणि मग शेवटी मोशेचं मरण होतं. तर अशा प्रकारे सुंदर अभ्यास या पंचग्रंथाच्या 5 पुस्तकामध्ये आम्हाला शिकायला मिळणार आहे. शेवटी प्रिय बंधू आणि भगिनींनो, उत्पत्तीचं पहिलं पुस्तक आहे. या पहिल्या पुस्तकामध्ये एकूण 50 अध्याय आहेत. आणि या पुस्तकाची सुरुवात कशी होते बघा. सुरुवात होते जगाच्या निर्मितीची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि शेवट कुठे होतो या पुस्तकाचा, तर पहिल्या पुस्तकाचा शेवट हा याकोब आणि योसेफ यांचा मृत्यू होतो आणि त्या ठिकाणी तो शेवट होत असतो. शेवटी योसेफ मरणापूर्वी आपल्या भावंडांना शेवटी वचनभूमीमध्ये घेऊन जाणार हे आश्वासन देतो. आणि अशा प्रकारे एक प्रकारचं आश्वासन, भविष्याची जाणीव करून योसेफ हा देत असतो. म्हणजे जणू काही उत्पत्तीचं पुस्तक हे निर्गम पुस्तकाबरोबर त्याची नाळ जोडलेली आहे. आणि म्हणून जेव्हा आपण निर्गम पुस्तकाकडे येणार तेव्हा निर्गम पुस्तकामध्ये एकूण 40 अध्याय आम्हाला सापडतात. आणि निर्गम पुस्तकाची सुरुवात कुठून कशा प्रकारे होते, तर निर्गम पुस्तकामध्ये योसेफाची कथा जी आहे, कथा पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून दिली जाते. निर्गम 1 अध्यायामध्ये वचन 1 ते 6. आणि या निर्गम पुस्तकाचा शेवट हा आपल्याला काय प्रकारे सुचवतो, तर दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराचे त्या ठिकाणी अस्तित्व जाणवतं. शेवटी लेवीय पुस्तकामध्ये आम्हाला एकूण 25 अध्याय सापडतात. लेवीय पुस्तकाची सुरुवात कशी होते, तर लेवीय 1 अध्याय 1 वचन सांगतं की परमेश्वर देवाने मोशेला हाक मारली व देव मोशेबरोबर बोलला. आणि लेवीय पुस्तकाचा शेवट हा 2 प्रकारे केलेला आहे. लेवीय 26:46 मध्ये त्या ठिकाणी विधी, नियम, निर्बंध परमेश्वराने आपल्या इस्रायल लोकांमध्ये सिनाय पर्वतापाशी मोशेच्या हाती देण्यात दिले. आणि दुसरा शेवट लेवीय पुस्तकाचा लेवी अध्याय 27 वचन 34 मध्ये की परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी सिनाय पर्वतावर मोशेच्या द्वारे त्यांना आज्ञा दिल्या. अशा प्रकारे हा लेवी पुस्तक त्या ठिकाणी आहे. शेवटी 4थं पुस्तक गणना, यामध्ये एकूण 36 अध्याय आहेत. या गणना पुस्तकाची सुरुवात अध्याय 1 वचन 1 मध्ये सिनाय पर्वतावरती परमेश्वर देव मोशेला दर्शन मंडपामध्ये दर्शन देतो आणि त्याला म्हणतो की इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर 2ऱ्या वर्षाच्या 2ऱ्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराने सिनाय पर्वत रानातील दर्शन मंडपात मोशेला संदेश दिला.
आणि गणना या पुस्तकाचा शेवट गणना अध्याय 36 वचन 13मध्ये मोवाब या ठिकाणी इस्रायल लोक पोचल्यावर परमेश्वराने मोशेच्याद्वारे नियम व विधी इस्रायल लोकांना लावून दिले आहेत. आणि शेवटी अनुवाद हे पुस्तक, याच्यामध्ये एकूण 34 अध्याय आहेत. अनुवाद पुस्तकाची सुरुवात अनुवाद 1 वचन 1 ते 3. यार्देनच्या पूर्वेला इस्रायल लोक पोचल्यावर मोशे इस्रायल लोकांना ही वचनं देतो. आणि शेवटी अनुवाद या पुस्तकाचा शेवट जो आहे हा मोशेने केलेली जी भाषणं आहेत या ठिकाणी मोशे इस्रायल लोकांशी बोलत आहेत आणि शेवटी त्याचं मरण होतं. तर अशा प्रकारे हे थोडक्यामध्ये मी 5 पुस्तकाचा जो सारांश आहे हा तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही पंचग्रंथाची प्रस्तावना या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत.